गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। आज हम देखने जा रहे हैं द नेक्स्ट पॉइंट, सॉलिबिलिटी। क्या देखने जा रहे हैं हम? सॉलिबिलिटी एंड सॉलिबिलिटी प्रोडक्ट। सॉलिबिलिटी प्रोडक्ट। सॉलिबिलिटी म्हणजे काय? तर एखादा सबस्टन्स एखाद्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होतो त्याला सॉलिबिलिटी असं म्हणतात. आणि या सॉलिबिलिटी ऑफ सोल्यूट वरून दोन प्रकारचे सबस्टन्स तयार होतात. किती प्रकारचे? दोन प्रकारचे. एक हाय सोल्युबल सॉल्ट, एक आहे हाय सोल्युबल सॉल्ट. आता हाय सोल्युबल सॉल्ट म्हणजे नेमके कसे? ज्याची सॉलिबिलिटी जास्त असते. फॉर एक्झाम्पल, ऑल नायट्रेट्स आर सोल्युबल. पहिला मुद्दा याच्यामध्ये, ऑल नायट्रेट्स आर सोल्युबल. त्याचबरोबर आणखीन एक आहे जे ग्रुप नंबर सेकंडमध्ये किंवा एस ब्लॉकमध्ये असणारे जे मेटल एलिमेंटचे आहेत, ऑल सॉल्ट्स ऑफ Na प्लस, देन K प्लस, देन Pb प्लस, Cs प्लस, Rb प्लस, देन NH4 प्लस. आणखीन काय सांगता येईल पहा. सो दीज आर द सॉल्ट्स आर सोल्युबल. CGM आला का? ओके. हे सगळे सॉल्ट्स सोल्युबल, ऑल सॉल्ट्स ऑफ Na प्लस, K प्लस, Cs प्लस, Rb प्लस आर सोल्युबल. हे आहेत हायली सोल्युबल. दुसरा पॉइंट येतो स्पॅरिंगली सोल्युबल. नेक्स्ट पॉइंट इज टू बी दॅट वन, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. काय म्हणायचं? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. याला फिजिकल मध्ये म्हणतात. हे स्पॅरिंगली सोल्युबल फिजिकल म्हणतात, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये म्हणतात स्पॅरिंगली सोल्युबल. पण इनऑर्गॅनिकमध्ये याला इनसोल्युबल सॉल्ट म्हणतात. इनसोल्युबल सॉल्ट हे म्हणायचं कशामध्ये? आता याच्यामध्ये जे येणारे सॉल्ट आहेत स्पॅरिंगली सोल्युबल. पहिला मुद्दा आपण बघू, सॉलिबिलिटी. सॉलिबिलिटीचे डेफिनेशन काय आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. डेफिनेशन ऑफ सॉलिबिलिटी, definition of solubility, concentration of solute in a saturated solution at given temperature is called solubility. It's called solubility. Saturated solution, sorry, concentration of solute in a saturated solution at a given temperature is called solubility, and it is denoted as its unit is moles per liter, then moles per dm cube, त्याचबरोबर kg per ग्रॅम किंवा ग्रॅम पर मोल. तर अशा प्रकारचे युनिट या ठिकाणी वापरले गेलेले
मग इन्सोल्युबल सॉल्ट कुठले किंवा स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट कुठले आहेत याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. इव्हन सॉलिबिलिटी प्रॉडक्टला याला रिप्रेझेंट केलं जातं एसनी. तर सॉलिबिलिटी प्रॉडक्ट इथं लिहू डेफिनेशन. सॉलिबिलिटी प्रॉडक्ट represented as KSP. It is the product of cation or anion. It is the product of cation and anion, not for R, cation and anion in a saturated solution at a given temperature. It's called what? Solubility product. It's called solubility product. ओके, चलो हम कहाँ तक आए. दोन प्रकारच्या सॉल्युबिलिटी आहेत. सॉल्युबिलिटी म्हणजे काय? एखाद्या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये. आता सॅच्युरेटेड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व होतो त्याला सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणायचं आणि त्याच्याशी रिलेटेड कॉन्सन्ट्रेशन येतं. ही झाली त्याची सॉल्युबिलिटी. आणि सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजे जेव्हा एक हा प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार आहे कोणाकोणाचा? कॅटायन आणि अनायनचा. कुठला पण कॅटायन आणि अनायनचा प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, पण कुठल्या ठिकाणी? एखाद्या सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये. त्यावेळेस सॉल्ट त्याच्यामध्ये डिझॉल्व झालेला आहे, त्याला आपण सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट असं म्हणायचं. आता सॉल्युबिलिटी दोन प्रकारची, एक हाय सोल्युबल सॉल्ट आणि दुसरे स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. स्पेरिंगली सोल्युबल कशाने म्हटलं जातं? फिजिकल केमिस्ट्रीमध्ये स्पेरिंगली सोल्युबल म्हणतात. तर इनसोल्युबल सॉल्ट इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये म्हटलं जातं. मग आता स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट कोणते कोणते आहेत पहा. AgCl, त्याचबरोबर AgBr, AgBr, त्याच्यानंतर BaSO4, PbSO4, PbSO4, AgI. हे सगळे सॉल्ट जे आहेत स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट आहेत. हे सगळे सॉल्ट कसे आहेत? स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट आहेत. इव्हन ZNS सगळे कसे आहेत? स्पेरिंगली सोल्युबल. आता स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे नेमकं कसे? आर दोज सॉल्ट. बेसिकली काळजीपूर्वक लक्षात ठेवा, इनऑर्गॅनिक काय सांगते, फिजिकल केमिस्ट्री काय सांगते, हे स्पेरिंगली सोल्युबल आहेत. इनऑर्गॅनिक काय सांगते, तुम्ही जरी स्पेरिंगली सोल्युबल, कारण इनऑर्गॅनिक मध्ये काय सांगत आहे, एकतर सॉल्ट डिझॉल्व होतो किंवा डिझॉल्व होत नाही, दोनच मुद्दे. पण कॅल्क्युलेशन करतं फिजिकल केमिस्ट्री, काहीतरी प्रमाणात डिझॉल्व होत असला पाहिजे. 0 म्हणजे मायन्यूट प्रपोर्शनमध्ये का असणार, तो डिझॉल्व होणारा असला पाहिजे असं फिजिकल केमिस्ट्री सांगतं. इनऑर्गॅनिक सांगतं की भाऊ एकतर डिझॉल्व होतंय किंवा होत नाही. डिझॉल्व होत असेल तर सोल्युबल असता तर वरती आला असता, आणि इनसोल्युबल आहे म्हणून तो खालती आहे. ऑल क्लिअर. दोन कन्सेप्ट आपल्याकडे आहे सॉल्युबिलिटीशी रिलेटेड. एक हाय सोल्युबल सॉल्ट, दुसरा स्पेरिंगली, त्याला इनसोल्युबल असं म्हटलं. पण इनसोल्युबल म्हणजेच इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतं इनसोल्युबल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतं इनसोल्युबल, तर फिजिकल केमिस्ट्री त्यालाच म्हणतं स्पेरिंगली सोल्युबल. मग आता काय करायचं, त्याच्यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल पण दिलेलं आहे. NaCl आणि AgCl. NaCl आणि AgCl जर काळजीपूर्वक पहा. NaCl याचा सॉल्ट आहे हा. NaCl इज अ सॉल्ट ऑफ. मग हा आता काळजीपूर्वक पहा, सॉल्युबिलिटीशी रिलेटेड जर विचार केला, कोणत्या सॉल्युबिलिटीशी रिलेटेड, या कन्सेप्टनुसार सॉल्युबिलिटी जर विचार केला, इथं तर हायली सोल्युबल आहे, तो विषयच नाही. या कंडिशननुसार जर विचार केला
तर NaCl इथं येत नाही. स्पेरिंगली सोल्युबिलिटीमध्ये NaCl नाहीच आहे. त्याच्यामुळं हा काय झाला? इनसोल्युबल. आणि हा कसा आहेच आहे, म्हणजे हा झाला सोल्युबल. मुद्दा लक्षात घ्या. हे हायली सोल्युबल आहेत, हाय सोल्युबल सॉल्ट आहेत. आपण स्पेरिंगली सोल्युबल मध्ये आहोत. मुद्दा लक्षात येतो का बघा. हे हाय सोल्युबल सॉल्ट आहेत, आपण आहोत स्पेरिंगली सोल्युबल. आणि स्पेरिंगली सोल्युबल फक्त हे येतात. मग याच्यामध्ये स्पेरिंगली सोल्युबल NaCl आहे का? नाही आहे. म्हणजे हा इनसोल्युबल आहे. स्पेरिंगली सोल्युबल म्हणजे हेच फक्त डिझॉल्व्ह होतात. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, मग सर इथं हाय सोल्युबल लिहिलंय, तर स्पेरिंगली सोल्युबल लिहिलंय. अहो, आपण विचार कशाचा करतोय? फिजिकल केमिस्ट्रीचा. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट येतात. हे पूर्ण डिझॉल्व्ह होतो, विषयच नाही. हे पूर्ण डिझॉल्व्ह होतो. पण ह्या सॉल्टची कॅटेगरी वेगळी आहे, या सॉल्टची कॅटेगरी वेगळी आहे. मुद्दा लक्षात आला का? जे कमीत कमी डिझॉल्व्ह होतात, मायन्यूट प्रपोर्शनमध्ये जे डिझॉल्व्ह होतात त्याला आपण स्पेरिंगली सोल्युबल म्हणतो. आणि त्याची कॅटेगरी वेगळी आहे. जे पूर्ण डिझॉल्व्ह होतात त्याला हाय सोल्युबल सॉल्ट म्हणतो, त्याची कॅटेगरी वेगळी आहे. आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पाहतो सॉल्टची सॉल्युबिलिटी. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये सॉल्टची सॉल्युबिलिटी येते स्पेरिंगली सोल्युबल. मग स्पेरिंगली सोल्युबल कोण येतं? AgCl. तो कसा आहे? सोल्युबल. हा येतो का? नाही. म्हणून तो कसा झाला? इनसोल्युबल. गॉट इट? सगळ्यांना कळते की बघा. मग आता ही जी सॉल्युबिलिटी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, फॉर एक्झाम्पल सॉल्युबिलिटीचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कशावरनं ठरवलं जातं? पाठीमागच्या वेळेस किंवा 11वीला म्हणा किंवा इतर कुठल्या तरी वेळेस तुम्ही फजान रूल शिकलेला आहे. फजान रूल इज रिलेटेड टू द कोव्हॅलेंट कॅरेक्टरिस्टिक्स. फजान रूल आता या ठिकाणी AgCl, AgBr आणि AgI. AgCl, AgBr आणि AgI हे सॉल्ट दिलेले आहेत स्पेरिंगली सोल्युबल. इथे का लक्षात बघा, हे सॉल्ट दिलेले आहे तुम्हाला स्पेरिंगली सोल्युबल. आणि याच्यामध्ये मोस्ट ऑफ द सोल्युबल सॉल्ट, ऑर्डर ऑफ सॉल्युबिलिटी अकॉर्डिंग टू द. मग आता याच्यापैकी बघा, हे सगळे कशामध्ये येतात? स्पेरिंगली सोल्युबल मध्ये आहेत. बघा, AgCl या ठिकाणी आहे, AgBr या ठिकाणी आहे, AgI या ठिकाणी आहे. हु इज मोस्ट स्पेरिंगली सोल्युबल? याच्यापैकी सगळ्यात स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट कुठला? तर त्यासाठी फजान रूल सांगतो, AgCl हा मोस्ट सोल्युबल, AgBr हा लेस सोल्युबल आणि AgI हा लेस सोल्युबल. आता प्रश्न येतो का? आपला प्रश्न येतो असा का? कारण हा जो आहे याच्यामध्ये कॅटायन आणि ॲनायन येतात. याच्यामध्ये कॅटायन कुठला? Ag प्लस कॅटायन Cl मायनस ॲनायन, Ag प्लस कॅटायन Br मायनस ॲनायन, Ag प्लस कॅटायन Bi मायनस ॲनायन. क्लिअर? मग जो अनायन कोव्हॅलेंट कॅरेक्टर, कारण कॅटायन सगळ्यांचे सेम आहेत, जो अनायन कोव्हॅलेंट कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो तर तो कसा आहे? इनसोल्युबल आहे. आणि जो कोव्हॅलेंट कॅरेक्टर रिप्रेझेंट करत नाही तो काय आहे? सोल्युबल. आणि ज्याचा ॲटॉमिक साईज बिगर तो कोव्हॅलेंट, ज्याचा ॲटॉमिक साईज म्हणजे ॲटॉमिक साईज बिगर anion or anion having bigger size, it shows covalent character, and covalent character anion insoluble in water. मुद्दा लक्षात घ्या, covalent character is most important. ज्या anion मुद्दा लक्षात घ्या, ज्या anion ॲटॉमिक साईज बिगर आहे, ज्या, कारण कॅटायन सगळे कसे आहेत? सेम. ज्या ॲनायनचा ॲटॉमिक साईज बिगर आहे तो कोव्हॅलेंट कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो. मग ॲटॉमिक साईज बिगर कोणाचा?
हा हॅलाइड्समध्ये हा क्लोराईड आहे, हा ब्रोमाइड आहे, हा आयोडाईड आहे. एकाखाली एक येणारे एलिमेंट आहेत. म्हणजे याचा ॲटॉमिक साईज बिगर आहे, याचा ॲटॉमिक साईज त्याच्यापेक्षा स्मॉलर आहे, याचा ॲटॉमिक साईज त्याच्यापेक्षा स्मॉलर आहे. ऑल क्लिअर? मग ज्या ॲनायनचा ॲटॉमिक साईज बिगर तो कुठला कॅरेक्टर? कोव्हॅलेंट कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो. आणि जो कॅरेक्टरिस्टिक्स कोव्हॅलेंट रिप्रेझेंट करतो असे कंपाऊंड वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत. म्हणजे हा झाला इनसोल्युबल, कारण याचा ॲटॉमिक साईज बिगर आणि हा कोव्हॅलेंट कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो. आणि कोव्हॅलेंट कंपाऊंड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत. तर हा जो आहे याचा ॲटॉमिक साईज स्मॉलर, हा आयोनिक कंपाऊंड आहे, कोव्हॅलेंट कॅरेक्टर रिप्रेझेंट करत नाही. आयोनिक कंपाऊंड, इट इज मोस्टली सोल्युबल इन वॉटर, मोस्टली सोल्युबल इन वॉटर, अँड इट इज इनसोल्युबल इन वॉटर. लक्षात येते का बघा? सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या का? इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो ज्याचा ॲटॉमिक साईज मोठा. आता ॲटॉमिक साईज मोठा कसला बघा, ग्रुप नंबर 17 पहिला कोण येतो? फ्लोरीन. त्याच्यानंतर कोण येतो? क्लोरीन. त्याच्यानंतर कोण येतो? ब्रोमीन. त्याच्यानंतर कोण येतो? आयोडीन. याच्याकडं पिरियड नंबर 2, याच्याकडं पिरियड नंबर 3, याच्याकडं पिरियड नंबर 4, याच्याकडं पिरियड नंबर 5. दिस वन इज अ बिगर. आणि बिगर काय कोणते कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो? कोव्हॅलेंट कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो. अकॉर्डिंग टू कोण? फजान रूल. अकॉर्डिंग टू कुठला रूल? फजान रूल. आले काही शंका? हा फजान रूल नुसार आयोनिक कॅरेक्टर रिप्रेझेंट करत नाही, कोव्हॅलेंट कॅरेक्टर. म्हणजे हा कंपाऊंड कसा झाला? कोव्हॅलेंट. कोव्हॅलेंट कंपाऊंड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो का? नाही. मग कुठला कंपाऊंड डिझॉल्व्ह होतो? मग याच्यापेक्षा याचा ॲटॉमिक साईज कमी, याच्यापेक्षा याचा ॲटॉमिक साईज कमी. ॲटॉमिक साईज कमी असणारा कुठलं कॅरेक्टर? आयोनिक. आयोनिक कॅरेक्टरपासून तयार होणारा कंपाऊंड आयोनिक. आयोनिक कंपाऊंड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो का? होतो. होतो. कोणी शंका आहे? चला, क्लिअर झाल्या सगळ्या गोष्टी? ऑल क्लिअर? सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या का पहा. कारण आपल्याला नेक्स्ट पॉईंटकडे जायचं आहे. इथंपर्यंत पोचले, एक्झाम्पल यापर्यंत पोचले का पहा. मग आपण जाऊयात आता सॉल्युबिलिटी प्रॉडक्टकडे. सॉल्युबिलिटी कळली ना? स्पेरिंगली सोल्युबल म्हणजे काय? सॉल्ट विच इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. म्हटलं तरी लिहितो स्पेरिंगली सोल्युबलची. sparingly soluble, sparingly soluble salt. a salt which is slightly soluble in water is called sparingly soluble salt. A salt which is slightly soluble in water is sparingly soluble salt. आता आपण पाहणार आहोत काय? आता आपण पाहणार आहोत व्हॉट? सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. काय पाहणार आहोत? सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. याला कशाने रिप्रेझेंट केलं जातं? KSP. डेफिनेशन लिहिली होती मी आपण इकडं. It is defined as the product of cation and anion of sparingly soluble salt in a saturated solution at a given temperature. It's called solubility product. For example, आता आपण ज्या कन्सेप्ट पाहणार आहोत, आपल्याकडे दोन प्रकारचे सॉल्ट बघितले आपण. एक हायली सोल्युबल सॉल्ट
आणि दुसरा बघितला स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. येते का लक्षात बघा. आपण किती प्रकारचे सॉल्ट बघितले? 2 प्रकारचे. एक काय? हायली सोल्युबल सॉल्ट. दुसरा कुठला? स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. आणि आपण या टॉपिकमध्ये, हा टॉपिक चॅप्टरचा शेवटचा पॉइंट आहे, या टॉपिकमध्ये आपण फक्त आणि फक्त स्पेरिंगली सोल्युबल सॉल्टचा विचार करणार आहोत. काय पाहणार आहोत कळलं का आपण? या टॉपिकमध्ये सॉल्युबिलिटी ऑफ सॉल्ट किंवा सॉल्युबिलिटी आणि सॉल्युबिलिटी प्रॉडक्टमध्ये फक्त आणि फक्त स्पेरिंगली सोल्युबल सॉल्टचा विचार करणार आहोत. मग मग आता आपण विचार करू. ओनली इट इज रिलेटेड फॉर स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. फॉर एक्झाम्पल, BA इज अ स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. मग तो कसा असेल? सॉलिड स्टेटमध्ये. कसा असेल तो? सॉलिड स्टेटमध्ये. राईट. मग आता हा जो सॉल्ट आहे वॉटरमध्ये डिझॉल्व केला, इट इज अ डिझॉल्व इन वॉटर फॉर्मेशन ऑफ, हा मग ॲक्वेस फॉर्ममध्ये येईल. म्हणजे ॲक्वेस फॉर्ममध्ये कसा असेल? इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे कसा कळला का? विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. देअरफॉर वी रिप्रेझेंट these are B plus, these are B plus and A minus ion in aqueous form. B plus in aqueous form and A minus in aqueous form. लक्षात येते का बघा? आपण BA काय घेतलाय? एक स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट घेतलेला आहे. लक्षात येते बघा. BA काय आहे? स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. तो वॉटरमध्ये डिझॉल्व केला. डिझॉल्व केल्यानंतर ते ॲक्वेस फॉर्ममध्ये, तो जर सॉल्ट इलेक्ट्रोलाइट आहे तर त्याचे आयन्स तयार होतात B प्लस ॲक्वेस फॉर्ममध्ये आणि AS मायनस ॲक्वेस फॉर्ममध्ये. सॉरी, B प्लस ॲक्वेसमध्ये आणि A मायनस ॲक्वेसमध्ये इफ इट इज अ इलेक्ट्रोलाइट. इथंपर्यंत आले का? काही शंका आहे? मग आता या इक्वेशनवरती आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करू. बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन, K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA. ऑल क्लिअर? कारण याचं फॉर्मेशन हे आहे. हा स्पेरिंगली सोल्युबल आहे. मग BA कसा आहे? कारण या ठिकाणी याचं फॉर्मेशन याच्यामध्ये झाल्यानंतर इट शोज रिव्हर्स रिॲक्शन. दॅट टाइम कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA इज रिमेन्स ॲज इट इज. देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ BA इज अ कॉन्स्टंट. मग आपण काय केलं? K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस अपॉन, इथं काय केलं? कॉन्स्टंट ठेवलेला आहे. वाय वी राईट कॉन्स्टंट हिअर? कारण BA प्लस हा जो सॉल्ट, सॉरी BA जो सॉल्ट आहे तो वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर त्याचे आयन्स तयार होतात. इट इज अ डिसोसिएशन. पण याचं डिसोसिएशन झाल्या झाल्या याचं बॅकवर्डमध्ये फॉर्मेशन होतं अँड मेंटेन द इक्विलिब्रियम. इट मेंटेन्स द इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम मेंटेन करत नसेल तर आपण हा लॉ अप्लाय करू शकत नाही. ॲट इक्विलिब्रियम कंडिशनला आहे. म्हणजे या बाजूला जेवढे BA प्लस आहेत तेवढे B प्लस आणि A मायनस त्या बाजूला आहेत. म्हणजेच तो कसा आहे? कॉन्स्टंट आहे. मग आपण काय केलं? K इंटू कॉन्स्टंट, K इंटू कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस आयन and K इंटू कॉन्स्टंट, that is a new constant, so that is called as KSP. K for constant, S for solubility, P for product. Solubility product constant is equal to B plus and A minus ion. Got it? सगळे पोचले का इथपर्यंत? आणि ही जी कंडिशन आहे ओनली अँड ओनली फॉर saturated solution. It is only for saturated solution. It is only for
सॅच्युरेटेड सोल्युशन. काही शंका आहे? सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे कसं, ज्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट डिझॉल्व होतो अशा सोल्युशनला. आणि त्याचबरोबर धीस KSP, आता ह्याची सॉल्युबिलिटी कशावरती डिपेंड आहे? डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. सॉल्युबिलिटी जर टेम्परेचरवरती डिपेंड्स असेल, सो देअरफॉर KSP is also depends upon temperature. KSP is also depends upon temperature. काही शंका आहे का पहा? काही शंका आहे का? KSP is also depends upon temperature. KSP is also depends upon temperature. काही शंका है का पहा? इट्स ओके. चलो फिर आगे चलते हैं हम. मग आता सॉल्युबिलिटी प्रोडक्ट इज इक्वल टू काय आला? KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस आयन. आणि हे फक्त सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये आहे. तर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजेच KSP हे टेम्परेचरवरती डिपेंड आहे. टेम्परेचर इन्क्रीज झालं तर सॉल्युबिलिटी इन्क्रीज होते, टेम्परेचर डिक्रीज झालं तर सॉल्युबिलिटी डिक्रीज होते. ओके. आता आपल्याला बघायचं रिलेशन बिटवीन स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट अँड सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. रिलेशन बिटवीन sparingly soluble relation between sparingly soluble salt and solubility product and solubility product. ओके. आता याच्यामध्ये हे ऑब्झर्वेशन करत असताना काय काय पाहायचं आहे? स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट अँड सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट अँड सॉल्युबिलिटी प्रॉडक्ट. तर त्याचं काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन करा. याच्यामध्ये 3 प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे सॉल्ट येतात. देयर आर द टाइप्स ऑफ सॉल्ट. फर्स्ट टाईप आहे टाईप फर्स्ट. या ठिकाणी येतं 1:1 रेशो. म्हणजेच काय आहे? 1 कॅटायन and 1 anion. 1 कॅटायन and तर आपण रिलेशन बिटवीन स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट आणि सॉल्युबिलिटी प्रॉडक्टमध्ये पहिल्या टाईप ऑफ सॉल्टमध्ये आलेलो होतो. आणि त्यामध्ये काय होतं माहिती आहे का? टाईप 1:1 म्हणजे काय? एक कॅटायन अँड एक ॲनायन असणार आहे. 1 ॲनायन. मग याच्यामध्ये कुठला सॉल्ट येतो? BA सॉल्ट येतो. BA हा सॉल्ट सॉलिड स्टेटमध्ये. ओके. याचं आपण हायड्रोलिसिस केल्यानंतर हा येईल ॲक्वेस फॉर्ममध्ये. BA हा ॲक्वेस फॉर्ममध्ये आला आणि मग याचे आयन्स तयार होतील B प्लस अँड A मायनस आयन. क्लिअर? त्याच्यानंतर बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ॲक्शन ऑन अबाव इक्वेशन, बाय applying the law of mass action. By applying the law of mass action. आणि मग याच्यावरती काय लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केल्यानंतर काय येईल? KSP इज इक्वल टू, डायरेक्टली घेतलं मी, KSP इज इक्वल टू
concentration of B plus into concentration of A minus. सॉलिबिलिटी, याची सॉलिबिलिटी जेवढी आहे तेवढीच सॉलिबिलिटी याची असणार आहे, तेवढीच सॉलिबिलिटी याची असणार आहे. S is the solubility of P plus and A minus ion in moles per liter. So therefore KSP is equal to S into S and KSP is equal to ES square. That is the first type of salt. आले इथपर्यंत फर्स्ट टाइप ऑफ सॉल्ट पर्यंत आले. नाव दुसरा सेकंड टाइप ऑफ सॉल्ट. सॉल्टचा सेकंड टाइप पाहायचं आपल्याला. दुसऱ्या प्रकारचा सॉल्ट काय आहे म्हणतो, टाइप सेकंड. सॉल्ट कुठला आहे, 1:2 किंवा और 2:1. म्हणजे काय लिहायचं आपण तो AB2 किंवा AB2 किंवा B2A. आलं लक्षात. B2A हे दोन्ही एकाच प्रकारचे झाले, बरोबर ना. हा B2 इकडे पण B2, मग इथं काय करायचं A2B किंवा B2A, बरोबर ना. हे दोन झाले पहा, हे दोन डिफरंट टाइप ऑफ सॉल्ट झालेले आहेत. कोणते, हे दोन A2B किंवा B2A. म्हणजे या ठिकाणी हा काय झाला, B किती झाले 2, A किती झाला 1. याच्यामध्ये A काय झाला पहा, A2B A2, इथं काय झाला A1. रेशो काय झाला A2B B2:1. चला याच्यावरती आपण काय करू, याचं डिसोसिएशन पहा. KSP म्हणजे पहिले याचं आपण हायड्रोलिसिस करू. A2B और B2A चा हायड्रोलिसिस. B2A हा आहे सॉलिड, याला डिझॉल्व केल्यानंतर हा झाला ॲक्वियस मध्ये. B2A हा झाला ॲक्वियस मध्ये. याचं फॉर्मेशन होतं ट्वाइस ऑफ B प्लस अँड A मायनस मायनस. क्लिअर. S is a solubility of, S is the solubility of B plus and A minus ion. हे मायनस मायनस आहे. चला ओके, थोडंसं मार्करला इंक पाजतो मी, ताकि आणखीन जोराने पडेल आपल्याकडे मार्कर. 2 मिनटं थांबा. मार्कर को इंक पिलाने के बाद फिर से एक बार नए सेशन में एंट्री. चलो ओके, आगे चलते हैं हम. S is a solubility of P plus and A minus ion. So therefore KSP is equal to, आता KSP साठी काय येईल मग, हा पहा, हा किती आहे 2B, म्हणजे या ठिकाणी 2S रेज टू पॉवर 2 into, याची सॉलिबिलिटी किती आहे ओनली S. सो KSP इज इक्वल टू याचा 4S स्क्वेअर into S. सो KSP इज इक्वल टू 4S क्यूब and S is equal to किंवा S cube is equal to KSP upon 4. So S is equal to cube root of KSP upon 4. चला आला थर्ड टाइप. B3A, type number third. Type third B3A or A3B.
एक्झाम्पल AlCl3. मग याच्यावरती आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करू. B3A B3 B3A हा सॉलिड आहे, याला वॉटरमध्ये डिझॉल्व करा. B3A हा ॲक्वेस फॉर्ममध्ये गेल्यानंतर याचं कन्व्हर्शन होतं थ्राईस ऑफ B प्लस प्लस A मायनस मायनस मायनस. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी काय S इज द solubility of P plus and A minus 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 in moles per liter. Therefore या ठिकाणी डायरेक्टली KSP is equal to 3S. KSP is equal to 3S. Clear? Raised to power 3 into S. KSP is equal to 3 3 9, 27 S cube into S. So KSP is equal to 27 into S raised to power 4. S raised to power 4 and KSP is equal to S raised to power 4 is equal to KSP by काय 27. And the last type number 4, A2B3 किंवा B2A3. Type number 4, A2B3 किंवा B2A3. Type number 4, A2B3 किंवा A3B2. चला ओके. मग हा जो या प्रकारचा सॉल्ट आहे B3A2 हा जो सॉल्ट आहे हा सॉलिड स्टेटमध्ये याचं हायड्रोलिसिस केलं. B3A2 हा आला ॲक्वेस फॉर्ममध्ये आणि याचं डिसोसिएशन केल्यानंतर या ठिकाणी 3 आहे. याचं डिसोसिएशन केल्यानंतर थ्राईस ऑफ B प्लस and twice of A minus minus minus. क्लिअर? हे झाले ॲक्वेस फॉर्ममध्ये आणि हा सुद्धा ॲक्वेस फॉर्ममध्ये. S is solubility of P plus plus and A minus 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 in moles per liter. Therefore KSP is equal to 3B plus plus raised to power 3 and 2A minus minus raised to power 2. Okay, so therefore KSP is equals to या ठिकाणी 3S raised to power 3 and 2S raised to power 2. या ठिकाणी KSP is equals to 27 into S raised to 3 and 4 into S raised to 2. बरोबर आहे बघा. 4 into S raised to 2. ऑल क्लिअर? सगळे क्लिअर आहेत का? या ठिकाणी काय KSP is equals to 108 दोघांचं 27 S raised to power 5 and S raised to power 5 is equal to
KSP upon 108. These are the 5 types of salt we see here. These are the 5 types of salt. लक्षात येते का बघा? काही शंका आहे? काही शंका आहे का? दिसतंय सगळ्यांना? थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे. लाईट इज गोज ऑफ, त्याच्यामुळे अडचण येते आहे, पण तुम्हाला क्लिअर दिसत आहे. याच्यावरती एक छोटा MCQs आहे, तेवढा आपण MCQs घेऊ आणि मग या व्हिडिओला आपण या ठिकाणी स्टॉप करू. एक MCQs घेतलेला आहे JEE नीटचा, JEE NEETचा एक MCQs विचारला गेलेला आहे, तो आपण सॉल्व करू आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करू. कोई शंका आहे? ओके, चला पुढे जाऊयात आपण. MX, MX2 and M3X. MX, त्याच्यानंतर MX2 and M3X. हे 3 सॉल्ट दिले, 3 वेगवेगळ्या प्रकारचे. प्रत्येकाची सॉल्युबिलिटी दिलेली आहे 4 × 10⁻⁸. याची सॉल्युबिलिटी आहे 4 × 10⁻⁸. त्याच्यानंतर 3.2 × 10⁻14 and 2.7 × इथं आले 2.7 × 10⁻⁻15. या प्रत्येकाच्या सॉल्युबिलिटी आहेत, सॉल्युबिलिटी प्रोडक्ट आहेत. हे अरेंज इन ऑर्डर ऑफ सॉल्युबिलिटी इन, क्वेश्चन अरेंज इन ऑर्डर ऑफ solubility in moles per liter. Okay, arrange their solubility in moles per, dm cube दिलाय तुमच्याकडं. dm cube 1 liter is equals to 1 dm cube. ओके, आता ह्या ज्या दिलेल्या आहेत या सॉल्युबिलिटी प्रोडक्ट आहेत, दॅट इज कॉल्ड KSP. KSP आहेत, हे सगळे KSP आहेत आणि यांना सॉल्युबिलिटीच्या ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आहेत. मग पहिला काय आहे? MX. MX म्हणजे कोणता सॉल्ट येतो? हा येतो AB मध्ये. हा कसा येतो? AB2 मध्ये. आणि हा काय येतो? A3B या स्वरूपात येतो, बरोबर ना? मग KSP इज इक्वल टू, याच्यासाठी फॉर्म्युला काय? KSP इज इक्वल टू काय येतो? S × S, SS स्क्वेअर, बरोबर आहे. मग काय करायचं? SS स्क्वेअर इज इक्वल टू KSP, बरोबर. याला उलट लिहिलंय आणि S जर काढायचं असेल तर स्क्वेअर रूट ऑफ KSP. KSP दिलेला आहे पहिल्या सॉल्टसाठी फॉर MX. S इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ KSP किती दिला आहे? 4 × 10⁻⁸. सो S इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट 2, याचा स्क्वेअर रूट किती? याचा स्क्वेअर रूट किती येतं? सांगा. स्क्वेअर रूट याचा आला 4. सॉल्युबिलिटी मोल्स पर लिटर, पहिल्याची सॉल्युबिलिटी आली. ओके, दुसऱ्याची सॉल्युबिलिटी कोणता आहे? MX2. याच्यासाठी काय ते बघा, KSP इज इक्वल टू M × ट्वाइस ऑफ X. म्हणजे इथं काय S इथं 2S स्क्वेअर, म्हणजे KSP इज इक्वल टू या ठिकाणी 4S3, बरोबर का? S3 इज इक्वल टू या ठिकाणी KSP अपॉन 4. सो S3 इज इक्वल टू KSP किती दिलाय? 3.2 × 10⁻⁴ किती येते? -14 डिवायडेड बाय 4. 4 × 1 = 4, 4 × 8 = S3 इज इक्वल्स टू
0.8 इंटू 10⁻⁻14. क्लिअर? त्याच्यानंतर इकडे लिहितो थोडंसं. एस इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ, म्हणजे याला आपण डायरेक्टली क्यूब असं घेऊयात, 1/3. एस इज इक्वल टू 0.8 इंटू 10⁻⁻14 त्याचा 1/3. ओके, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, एस इज इक्वल टू 8 इंटू 10⁻⁻15. इट्स 1/3, दॅट मीन्स क्यूब रूट. आता याचा क्यूब रूट कसा येईल? याचा क्यूब रूट येतो एस इज इक्वल टू 2√2 इंटू 10⁻⁻5. क्लिअर? आला का लक्षात? बघा, त्याचा 2√2 आणि त्याचा 1/3. आता शेवटचा A3B. A3B सॉल्ट कुठला? A3B. तर KSP इज इक्वल टू A3B थ्राइस ऑफ A प्लस B, थ्राइस ऑफ A प्लस B मायनस मायनस मायनस. सो KSP इज इक्वल टू 3s रेस टू पॉवर 3 इंटू S. बरोबर ना? KSP इज इक्वल टू कुठला फॉर्म्युला? 27 इंटू S क्यूब इंटू S. and KSP is equals to 27 into S raised to power 4. बरोबर ना?